पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घरात कोणाकडे काही कार्यक्रम असेल किंवा कोणाचा लग्न समारंभ असेल तर तुम्ही येत का नाही? नर्मदे, काय झाले? नर्मदा आत्तेला वाईट वाटले का? ती रागावली का माझ्यावर? दोन्ही झाले गो, वाईट सुद्धा वाटले आणि रागवली पण तुझ्यावर नाही हो रागवली, स्वतःवरच रागवली ती। स्वतःच्या कपाळी वैधव्य का आले म्हणून। वैधव्य म्हणजे? बाईच्या आधी तिचा नवरा स्वर्गवासी होणे म्हणजे वैधव्य। पण वडील माणसे तर नेहमी सांगतात जन्म मृत्यू कोणाच्याही हातात नसतो म्हणून। मग पण जगास नाही ना वाटत तसे। नवऱ्याच्या जाण्याचे खापर सुद्धा बाईच्या कमनशिबावर फोडतात लोक आणि जिवंतपणी तिला मरण यातना भोगाव्या लागतात। तुझ्या आजोबांना नव्हते हो मान्य हे सगळे? असो, या सगळ्या गोष्टींच्या विरोधात नाही लढू शकत आपण। फार अवघड आहे ते। काळाच्या रेट्या बरोबरच बदलतील याही गोष्टी। तिकडे पुण्या मुंबईत चालू आहे खटपट पुढाऱ्यांची असे ऐकते मी, पण ते लोण दूर गावापर्यंत पोचायला किती वर्ष लागतील परमेश्वर जाणे। पण तू नको हो हे खूळ डोक्यात घालून घेऊ, तू नको या सगळ्याचा विचार करू। काकू आजी, पण आमचे होणारे आहो याबद्दल काही काही बोलत असतात। त्यांना पुण्याला जायचे आहे पुढाऱ्यांबरोबर काम करायला। अगो बाई, खरे का? पण तू आता हे सारे डोक्यातून काढून टाक बरं आणि लवकर जाऊन झोप। उद्या आपल्या घरचे केळवण आहे, ग्रहमक आहे, त्यामुळे लवकर उठावे लागेल तुला। जा, जाऊन झोप। एवढ्या घड्या घालते आणि जाते। अगो कुठे, मी करीन नंतर, जा तू। अगं आली मोठी कामाची कमळा, जा ग जा, करीन मी। ठीक आहे। माझं चढ चढ अरे चढ 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 अरे चढ आई चढ चढ। अरे तोरण बांधताय? आज आमची सगू तोरण बांधणार। काय सगू? महादेव तोरण दे बरं आणि ओळू वाहू बरं। धर सकू, चला आज आपण तोरण बांधूयात। सकू सकू तोरण तोरण। ठेव पुढे पाय, ठेव पुढे पाय। लाडू लाडू तोरण। बांध बरं तिकडे तोरण। बांध। अगो बाई 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 बाई, प्रभाकरा तिला उतरव आधी खाली। अरे मी नुसता हैदोस मांडून ठेवलाय पोरांनी। 17 वेळा सांगू नाही कळत नाही। नाही तर काय? स्वयंपाकघरात किती कामे पडली आहेत। काय बाई तराही, नवरदेव पळून गेलाय। आम्ही तोरण बांधायचं, रांगोळी काढायची। काकू, काका गेलेत ना सदाशिवाला आणायला। विश्वास नाही का त्यांच्यावर? आहे म्हणूनच करतोय ना सगळं आम्ही। रांगोळ्या काढणार, तोरण बांधणार, पंचपक्वानांची सुद्धा तयारी आहे म्हटलं। सदा आला तर आयत्या वेळेला आमची धावपळ नको। बरं झालं आलीस। रांगोळ्या ठेवलेल्या आहेत, काढून घे। गोदेला मी मदतीला घेते, बरे नाहीतर तिची चिडचिड व्हायची। आलेच
अहो हा थोडे बोलायचे होते. बोला. सदा येईल ना घरी परत? काळजीने रात्रभर झोप नाही हो लागली मला. आपण आपला विचार करतोय, परंतु सदाचे काय? निघून गेला असला तरी खचित सुखात नसेलच हो. भिरभिरला असेल. त्यात आता मामनजी भेटले की रागे भरतील त्यास. सुखरूप असेल ना माझा पोर? हे बघा, सुखरूप नसायला काय झाले? कसलीही पर्वा न करता तुरी देऊन निसटून गेलाय तो. तो कसला भिरभिरतोय. तुम्ही काहीही काळजी करू नका. काका चांगलं बकोटीला धरून घेऊन येतील त्याला. मी सतत पाठीशी घालत असते त्याला. तुमचेच वागणे योग्य आहे. माझ्यामुळेच झाले हे धाडस त्याचे. आता सुद्धा पहा ना, एवढा निघून गेला तरी त्याच्याच मनाचा विचार करते मी. आता येऊ दे त्यास. चांगले रागे भरते की नाही बघा. पुरे उगाच खोटा राग नकोय. तर आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. भांडण होईल आपलं. देवा पुढे ठेविला नारळ विडा, बयोबाई भरिते हिरवा चुडा. साजिरे दिसतात हो हात बायो. आता खरी वधू शोभतेस. अगो नमस्कार कर. सुखी राहा. आजी, हा पण उजव्या हातात एक बांगडी जास्त का घातली आहे? अगो आपला उजवा हात कामाचा असतो. घाई गडबडीत एखादी बांगडी वाढवू शकते. त्यावेळी अपशकून वाटू नये आणि मन खट्टू होऊ नये म्हणून एक बांगडी वाढीव भरतात. ऐका, मला पण भरायचा आहे चिवडा. सखू मावशी, चिवडा नव्हे चुडा चुडा. चिवडा खातात आणि चुडा भरतात. अरे हो हो हो, बरे आठवले. काल आईने चिवडा केला पण दिला नाही आपल्याला. म्हणत होती लग्नाचा आहे. पण मोठी आजी, आता चुडा भरला म्हणजे लग्न सुरू झाले ना. मग द्या आम्हाला चिवडा लाडू. लाडू चिवडा, लाडू चिवडा, लाडू लाडू चिवडा. सुभद्रे जागो, दे गो त्यांना चिवडा आणि लाडू. होऊन जाऊ दे श्री गणेशा. बर आणते. लाडू चिवडा, लाडू चिवडा, लाडू चिवडा, लाडू चिवडा, लाडू चिवडा. आणते म्हटलं ना. सावित्री बघ गो तिच्या मापाच्या आहेत का. हा मी तुम्हाला अरे 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 पोरांनो. बाई 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 बाई, मेल्यांनी संपूर्ण डबाच पसार केला. जाऊ दे गो, इतके सगळे लाडू थोडेच खाणार आहेत ते. आणि आहेत ना घरात खूप. जाऊ दे. सुंदर दिसतायत हो बांगड्या. सखू फक्त 2-2च बांगड्या. आत्ता पुरतं 2 घाल, नंतर आपण अजून घालूयात. जा. सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्या ना. आता सावित्रीचा मान करा.
हं? जा. ये मी आले आते मला दोनच बांगड्या भरल्या मला हातभर हव्या होत्या. खोळी ग ती माझी माय. नमस्कार करते. ती शोभून दिसतोय हा हिरवागार चुडा. एक दिवस हा कार्टा तोंडाला काळ फासणार आहे. एक दिवस कशाला, आत्ताच फासलंय. याच्या मूर्खपणामुळे त्र्यंबक काकांना या वयात धावपळ करावी लागते. अब्रू वाचवण्यासाठी बाबा पुता करून त्यास परत घेऊन यावे लागते. येऊ दे त्या दिवट्याला, चांगला फोडूनच काढतो. पुढ्यास पळून जायची हिंमतच कशी होते त्याची. तुझ्या बायकोनेच बिघडवलंय त्यास. माझा सदा करून सतत पाठीशी घालत आली. आम्ही बोललो की आमचे तोंड दिसते रे फक्त, पण वेळीच लगाम घातला असतास त्याला आणि तुझ्या बायकोलाही, तर ही वेळ आली नसती आज. आता हे लग्न होणार आहे का नाही शंकाच आहे मला. गप्पा बसा. शुभ बोल म्हटलं तर म्हणे मांडवाला आग लागली. हे एकमेकांच्या उखाड्या पाखाड्या कशाला काढताय? आग विझवायची सोडून आग भडकवताय. एकमेकांना आधार द्या, सगळं चांगलं होईल असं म्हणा. निघा. अगं पण निघा इकडनं. मला जरा स्वस्त बसू द्या. कुठं असेल माझा सदा? कसा असेल सदा? बाळा, तुम्ही उचललेले पाऊल आत्मघातकीच म्हणायला हवे. आणि केवळ स्वतःचाच नाही, तुमच्या आप्तजनांचाही तुम्ही घात केला आहे असेच म्हणायला हवे. अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या मनातली तळमळ तुम्ही समजून घ्या. टिळकांबरोबर गाठ घालून द्या अशी आशा मी मनी धरून आलो होतो, पण तुम्ही तर आघातच केलात माझ्या मनावर. मग माझ्या घरचे आणि तुमच्यात तरी काय फरक राहिला? नाही, मी आता कोणाचंही ऐकणार नाहीये. मला टिळकांबरोबर काम करायचे आहे. मला घेऊन जा त्यांच्याकडे. अच्छा, मग ज्या निरपराध मुलीचे तुमच्याशी लग्न ठरले आहे तिचे काय? तिला शिक्षा कशासाठी? अहो नाही, बयोबाई या शहाण्या आहेत, धीराच्या आहेत. त्यांचे चांगल्या ठिकाणी लग्न होईलच. भ्रम आहे तुमचा. मुलीचे ठरलेले लग्न मोडणे म्हणजे केवढा मोठा गहजब कल्पना नाही तुम्हाला. पुन्हा कोणीही त्यांच्याशी विवाह करणार नाही. अशा कुप्रथांविरुद्धच मला लढायचे आहे. मला माझे ठरवू द्या आता. माझी फक्त टिळकांशी गाठ घालून द्या. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुव. संकीर्णनागाश्वपतनं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. हातात अक्षता घेऊन ठेवायच्या आहेत दोघांनी. लाडू लाडू कुठे गेला? हा आमचा लाडू कुठे गेलाय? आम्हाला लाडू दे. बाबा, अरे आम्हाला लाडू दे. आमचे लाडू. गप्परा पूजा चालू आहे ना. मी देईन हो नंतर तुम्हाला एक एक लाडू. त्याच्यानंतर ना बाहेर जाऊन लाडू खा. जा.
जा शहाणा जा. लाडू लाडू. आजी ही कसली पूजा आहे? ग्रहांची. आपल्या घरी मंगल कार्य आहे की नाही? आकाशातल्या सगळ्या ग्रहांची आपल्यावर कृपा असावी, ते प्रसन्न असावेत आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून असते हो ही पूजा. आता हात जोडून बसा बरं शांतपणे. जोडा हात. छान झाले हो ग्रह मग. हो, अगदी असे प्रसन्न वाटते. आणि उमे, बरे झाले तू आलीस ते. आधीच यायचे होते पण तुमचा स्वयंपाकच झाला. हो ग हो. तुला आवडतात ना भोपळ्याचे घारगे? ते तळलेत हो, पुऱ्याही तळल्यात, खीर केलीये, आणखी गोडाचे तेवढे राहिले. अगो सुधारस करी म्हणते. हो आई, मलाही शिकव ना सुधारस, मला नाही येत. अगो अगदी सोपे आहे. गोडातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे सुधारस. तळणे मळणे नाही की निवडणे टिपणे नाही. हे बघ काय करायचे, एका पातेल्यात 4 वाट्या खांडसरी घ्यायची. आपले कुटुंब मोठे आहे ना म्हणून 4 वाट्या, नाहीतर 1 वाटी सुद्धा पुरते हो. मग ती बुडेल एवढे पाणी त्यात घालायचे आणि पातेले चुलीवर ठेवायचे. 1 तारी पाक करून घ्यायचा. मग पातेले खाली उतरवायचे आणि त्यात थोडेसे केशर आणि वेलची पूड घालायची. पाक थंड झाला की मग त्यात 4 लिंबे पिळायची आणि नंतर केळ्याचे तुकडे, काही जण बेदाणे सुद्धा घालतात. आणि मग गोडाची चव वाढावी म्हणून थोडेसे मीठ. बस झाले. आहे काय आणि नाही काय. काकू, काय रे? बापूंनी विचारले गोडासाठी काय आहे? अरे सुधारस करायचंय, मग नैवेद्य पाठवते. सुधारस मलाही फार आवडतो. मिल्या तुझे काय कौतुक. त्यांना चालणार आहे की नाही विचार, नाहीतर दुसरे काहीतरी करायला. हो हो. अरे अजून इथेच उभा, जा लवकर. निघतो निघतो. मग हा प्रभाकर एक वेंदळा. अगो खोबरे संपवतेस की काय? बाकीही काही पदार्थ करायचे आहेत, खोबऱ्याच्या वड्या करायच्या आहेत. अहो काकू राहू द्या हो, खाऊ दे तिला. खा गो. सदाशिवराव, खरे तर मी तुम्हाला जे सांगितले तेच टिळक तुम्हाला सांगतील अशी माझ्या मनाची धारणा आहे. तुमच्या मनाचे समक्ष समाधान व्हावे म्हणून त्यांच्या भेटण्याची वेळ निश्चित करता येईल का ते मी पाहतो. तुम्ही थांबा. त्र्यंबकराव, आमचा पळपुटा स्वभाव म्हटले नव्हते तुम्हास. हा देवरांच्या पदराड आपला असणार. काय झालं? मला मारलं कोणीतरी गालावर. आई आई आते बयो, काय झाले? का रडतीस? आई, मला गालावर कोणीतरी मारलं जोरात. महादेवा, असे करतात का? लग्न आहे ना आता तिचे? नाही आई, हे मी नाही केले, तुझी शपथ. आम्ही तर इथे खेळत होतो. मग कोणी मारले? गणपत, तू मारलेस का हिला? नाही आई, आम्ही खरेच नाही मारले. अरे कोणीच मारले नाही तर मग ही का रडतीये? काय ग बयो, का रडतीयस? कुणीही मारले नाही तरी म्हणतेस कुणीतरी गालावर मारले. नाही तर काय, वात्रट कार्टी.
तू रडू नकोस बरे. दाखव मला इथे. अरे काय रडारड चाललीये? घरात लग्न कार्य आहे, एवढे साधे कळत नाही? चला आपापल्या कामाला लागा. चला. रडू नकोस, शांत हो बरे. रडू नकोस. आश्चर्य आहे, ही म्हणते कोणीतरी मारले, पण कोणीच मारले नाही हिला. काय झाले असेल?